3 आणि 39चे अवयव काढले 13 गुणिले 3. आता इथं सामायिक अवयव 3 आहे, त्याच्यामुळे मसावी काय येणार इथं? मसावी येणार 3. मग मसावी 1 आला का आपल्या इथं? नाही आला. म्हणजेच ही सहमूळ संख्याची जोडी नाही आहे. ठीक आहे, सहमूळ संख्येची जोडी तीच असते ज्याचा मसावी 1 असतो. त्याचप्रमाणे याचे 3 गुणिले 3 अवयव येतात, याचे 7 गुणिले 7 अवयव येतात. दुघाचा मसावी कोणता सामायिक अवयव आहे का? नाही आहे. ठीक आहे, तर मग याचा मसावी पण 1च येणार आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढची संख्या घेतली 11 आणि 100. याचा जर आपण सामायिक अवयव काढला तर पहा, याचा मी काय सांगितलं लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिली सहमूळ संख्याची जोडी आपल्याला 12 आणि 101 भेटले. ही सहमूळ संख्याची जोडी नाही, ही सहमूळ संख्याची जोडी आहे, कारण याच्या दोघाचा मसावी किती येते? 1 येते. मसावी येणं गरजेचं आहे. ठीक आहे, याचा पण सामायिक अवयव 1च येतं, म्हणजे मसावी 1च येतं. त्याच्यानंतर 19 आणि 147. आता ह्या 147 ला 19 न भाग जातो, हे की नाही? त्याच्यामुळे ही पण सहमूळ संख्येची जोडी नाही. तर सहमूळ संख्येच्या एकूण जोड्या आहेत आपल्या 3. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटून जाते. एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी होता, तर बालदिन आपल्याला काढायचा होता. बालदिन आता आपल्याला माहिती आहे, बालदिन कधी राहतो? बहुतेक 14 तारखेला आपला बालदिन असतो, 14 नोव्हेंबरला. आपण हे बालदिन काढू. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला, महाराष्ट्र दिन 1 मे ला असतो. 1 मे ते आपल्याला काय करायचं? बालदिन कधी राहतो? 14 मे पर्यंत, 14 नोव्हेंबर पर्यंत. याच्यातले पहिले एकूण दिवस किती होतात ते काढूत आपण. इथे लिहूत मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ठीक आहे, मे मध्ये किती किती दिवस राहतात? मे मध्ये 31 राहतात. 31 मधला 1 गेला, आपल्याला 30 दिवस उरतील. जून मध्ये 30 दिवस राहतात, जुलै मध्ये 31 असतात, ऑगस्ट मध्ये 31. आता ही अपेक्षा करू की तुम्हाला पाठच असतील. नसले तर आपल्या याच्यावर स्पेशल व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला, सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात, ऑक्टोबरमध्ये 31 आणि नोव्हेंबरचे 14 दिवसच घ्यायचे. ठीक आहे, कारण 14 तारखेपर्यंत. ठीक आहे, हे नोव्हेंबरचे सगळे घ्यायचे, इकडचा 1 दिवस कमी करायचा, कारण त्या दिवशी 1 मे होता, तो दिवस सोडला. त्या दिवशी जो दिवस आहे तो पकडायचा नाही आपल्याला. आता एकूण दिवस किती झाले बघा? 30 आणि 30 60, 60 आणि 30 91, 91 आणि 30 हे झाले 60 दिवस, 91 दिवस झाले. 91 मध्ये 30 31 मिळवले तर होतात आपल्याला 122 दिवस. 122 मध्ये 30 मिळवले हे तर 152 होतात. 152 मध्ये 30 मिळवले, 152 मध्ये 31 मिळवले तर दिवस होतात आपल्याला 181 मध्ये 14 मिळवले, 181 मध्ये 14 मिळवले, 195 दिवस होतात. आता 195 ला आपल्याला 7 न भागायचे. 195 ला आपल्याला 7 न भागायचे. 7 दोन्ही 14, 5 उरले, 51 झाले. 7 7 49, 2 म्हणजे आपल्याला 2 दिवस पुढे जावं लागेल. ठीक आहे, 2 दिवस पुढे जायचं. रविवारचे 2 दिवस पुढे म्हणजे सोमवार आणि मंगळवार. तर मंगळवार त्या दिवसाचं उत्तर असणार आहे. चला, पुढचा प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे, आता छोटे छोटे प्रश्न जे की आपल्याला येतील परीक्षेमध्ये, कारण वेळ कमी असल्यामुळे
कारण आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. याच्यावर प्रश्न व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो डिटेलमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. आता मी फक्त जे आपल्याला लवकरात लवकर मार्क देतील असेच मी प्रश्न पाहणार आहोत. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. समभुज चौकोन हा असतो, तर समभुज चौकोन हा हे विधान पूर्ण करण्यासाठी कोणते बाब गरजेचं आहे? तर समांतरभुज चौकोन, काटकोन चौकोन. आपल्याला फक्त समांतरभुज चौकोन जरी असलं तर तो समभुज चौकोन असतो असं आपल्याला माहिती होतं. चला ठीक आहे, पुढचं आपण प्रश्न घेऊ. तर फक्त एकच जर आठ असली तरी आपल्याला योग्य आहे. त्याच्यानंतर आपण हे जर पाहिलं पुढचा प्रश्न पहा. इथे काय करायचं होतं, इथे पहा हे प्रश्न केला नाही मी. सर्वाधिक रक्कम काढायची, तर इथं आपल्याला सर्वात मोठा कोणती आहे ते करायचं. ठीक आहे, सर्वात मोठा आपल्याला अपूर्णांक 2/5 हा आपण करून टाकूत. आपण 3/8 आणि 6/11. सर्वच्या सर्व प्रश्न करणार नाही, अतिशय सोपे असे प्रश्नच घेऊ, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जे जास्तीत जास्त प्रश्न करता येईल. आता काय करायचं, ह्या दोन पैकी तर मोठा विचारला, तर मोठा ह्या दोन पैकी कोणता आहे पाहायचा अंक. तर 7/18 आणि 2/5 याच्यामधला जर मी मोठा पाहायचा तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 7 × 5 आणि 18 × 2. पहिले असाच गुणाकार घ्यायचा, पहिले असा नाही घ्यायचा, पहिले असा घ्यायचा. तर 7×5 = 35 आणि 18×2 = 36. तर ह्या दोघांपैकी कोणता मोठा आहे? तर हा मोठा आहे. म्हणजे ही संख्या मोठी, ही छोटी संख्या असल्यामुळे हे उत्तर असणार नाही. आता उरलेलं हे जे उत्तर आलेलं आहे, ठीक आहे, त्याच्या संग आपण याचं आपण तुलना करायची. 2/5 आणि 3/8 या दोघांची जर तुलना केली आपण, पहिला आपण तिरका गुणाकार असाच करायचा. 2 × 8 आणि उरलेल्या संख्या आहे 3 × 5. 2 × 8 16, 3 × 5 15. याच्यातला मग मोठी संख्या कोणती? इकडची आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे, हे उत्तर असणार नाही, त्याच्यामुळे मी हे कट करतो. आता जी उरलेली संख्या आहे त्याच्यामधल्या दोन संख्या आहेत आपल्या 2/5 आणि 6/11. मग आपल्याला मी सांगितलं प्रमाणे पहिला असा तिरका गुणा करा, असा करायचा, नंतरच असा करायचा. 2 × 11 आणि की 6 × 5 ते हे 22 होतात आणि हे 30 होतात. तर ही 30 संख्या मोठी आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे. ठीक आहे, तर ही आपलं उत्तर राहणार आहे, हे उत्तर नसणार आहे. 6/11 ही आपली मोठी संख्या असणार. 6/11 कोणाची संख्या? ही विनाची संख्या. तर विनाला सर्वात जास्त रक्कम मिळालेली आहे. चल, अतिशय थोडे सोपेच गणित घेणार आहे मी इथे. ठीक आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि मार्क कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मार्क भेटा, एवढ्या अपेक्षेनंच मी आजची गणित करत आहे. चला, पुढचं गणित घेत आहे मी. ठीक आहे, आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 होतात. ठीक आहे, आपल्याला फ्रॅक्शन मध्ये विचारलेले आहे सगळे, तरी पण आपण काय करू त्याचं, आता याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागते. पहिले वजाबाकी करायची. याचा छेद समान नाही तर छेद समान करून घेऊ. हे झाले 5/8 वजा हे झाले 2/8 गुणिले 0.24. ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, छेद समान झाला. 5 मधून 2 गेले, 3 आले. 3/8 गुणिले 2.24 वजा आपल्याला 1.5 करायचे. आता 8 एका 8, 8 त्रिक 24 म्हणजे 0.03 उत्तर येईल. 0.03 गुणिले आपल्याला काय करायचे, 0.03 आणि 0.03 ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 1.5 वजा 0.09 येईल. आता ह्या दोघांची वजाबाकी केली. 1.5 वजा 0.09 इथं काही नसल्यामुळे ते शून्य द्यायचा, वजाबाकी करायची. आता हे
आपल्याला 10 मधून 9 गेले, 1 राहिला. हे 4 आणि पॉइंट आणि 1 म्हणजे आपलं उत्तर आलं 1.41. 1.41 उत्तर आहे का इथे? नाहीये. मग आपण याला काहीतरी चुकतंय का आपलं, एकदा आपण चेक करून घेऊ सगळं. इथं वजाबाकी नसून इथं बेरीज आहे. ओके, 5 आणि 2 7 होतात हे. 5 आणि 2 7 होतात. आणि हे आपण कट केले. ठीक आहे, 3 आले. 3 7 21 होतात हे. 3 इथं 21 होतात. 3 3 आणि 0.03 आणि इथे 7 आहे. ह्या दोघांची जर हे केलं आपण, तर हे येते आपल्याला 0.21. ह्या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. 1.50 आणि 0.21. तर हे येते आपल्याला 1.29 उत्तर येते. 1.29 हे आपल्याला पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. ठीक आहे. इथं फ्रॅक्शन मध्ये पण होते आणि पॉइंट मध्ये पण. तर आपल्याला भेटलं नाही, तर मग आपण याला कन्वर्ट केलं असतं फ्रॅक्शन मध्ये. चला, उत्तर पुढचं घेऊत आपण. आता आपल्याला विरुद्ध काय काय आहे, कशाच्या ते पहिले आपण पाहून घेऊ. त्याच्यानंतर उत्तर आपण सहज भेटेल. एफ च्या विरुद्धात पहा, खालचा आणि वरचा विरुद्धात राहते. ई गुणिले एफ हे विरोधात आहे. ए च्या विरुद्धात काय? एक सोडून राहणार. ए च्या विरुद्धात असणार आपल्याला सी आणि बी च्या विरुद्धात असणार डी. बी च्या विरुद्धात असणार डी. मग जर आपण यांचं हे पाहिलं, तर आपल्याला इथं थोडं पर्याय थोडे चुकीचे आहेत. इथं पर्याय चुकीचे आहेत, त्याच्यामुळे आपण हे करू शकणार नाही. इथं पर्याय दिले नाही. आता हे पर्याय विरुद्ध पृष्ठभागावर आपल्याला एक तर देतील कोणते आहेत किंवा कोणते नाही. तर मग कोणते आहेत म्हणलं तर हे तिन्ही आहेत आणि जे बाकीचं उरलेलं नाही आहे. आणि जर कोणतं आहे म्हणलं तर याच्यापैकीच आपल्याला विरुद्ध याच्यावर घ्यावं लागेल. ठीक आहे. प्रश्नाचे उत्तर त्यांनी पर्यायामध्ये थोडेसे चुकीचे दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न घेऊ. आपल्याला 144 12 आणि 144 112 आणि 192 त्या पेटीच्या वयाच्या समान असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया बसतील असंही काढायचं आहे. म्हणजे त्यात आपल्याला मसावी करायचा. काय करायचा? मसावी. तर चला आपण मसावी करू. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. त्याचा मसावी करताना आपण काय करतो? 144 ला 2 न भागाकार देऊ. 72 उत्तर येते. 72 ला 2 न भाग गेला तर 36 येते. 36 ला 2 न भाग दिलं तर उत्तर येते 18. 18 ला 2 न भाग दिलं उत्तर येते 3. 3 ला 3 न भाग सॉरी 18 ला 2 न भाग दिलं 9 येते उत्तर. 9 ला 3 न भाग दिलं 3 येते. 3 ला 3 न भाग द्या 1 येते. त्याचप्रमाणे 112 चे अवयव करूत आपण. 112 ही समसंख्या असल्यामुळे त्याला 2 न भाग जाते. 56 येईल उत्तर. 56 ला 2 न भाग गेला. 28 येईल उत्तर. 28 ला 2 न भाग गेला. 14 येईल उत्तर. 14 ला 2 न भाग गेला. 7 येईल. 7 ला 7 न भाग गेला. 1 आला उत्तर. त्याचप्रमाणे आपल्याला 192 चे पण अवयव करायचे. 192 ला आपण 2 न भाग दिलं तर उत्तर येते 96. 96 ला 2 न भाग दिलं 48 उत्तर येते. 48 ला 2 न भाग दिलं तर 24 येते. 24 ला 2 न भाग दिलं तर 12 येतात. 12 ला 2 न भाग दिलं 6 येते. 6 ला 2 न भाग दिलं तर 3 येते. 3 ला 3 न भाग दिलं तर 1 येते. आता आपल्याला समान गठ्ठे काढायचे म्हणजेच आपल्याला मसावी काढावं लागणार आहे. मसावी काढताना मग आपण काय करू? 144 112 आणि 192 यांचे अवयव घेऊ पहिले. याचे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 4 वेळेस आलेले आहेत. याचे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7.
आणि याचे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 3. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1 वेळेस 3. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? आता आपल्याला सामायिक हे किती आहेत पहा ह्याच्यात. सामायिक मसावी काढायची आपल्याला, मसावी. इथे 2 आहे सगळीकडे, 2 घेऊन इथं पण 2, इथं पण 2 आहे. एकदाच घ्यायचा, इथं पण तिन्हीमध्ये पाहिजे आपल्याला. ठीक आहे. इथे, इथे तिन्हीमध्ये आहे. अजून काही सामायिक अवयव आहे का? इथं 3 आहे, पण इथं 3 नाही आहेत. इथं 7 आहेत, पण इथे आणि इथे 7 नाही आहे. ठीक आहे. तिन्हीमध्ये असणाऱ्या एवढ्याच संख्या आहेत. 2 गुणिले 2 4 होतात. 4 गुणिले 2 8 होतात. 8 गुणिले 2 16. मग आपलं उत्तर 16 आहे. मग आपल्याला 16 प्रत्येक गठ्ठ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त किती संख्या टाकावं लागेल? 16. म्हणजेच आपले समान मापाचे गठ्ठे होतील. जास्तीत जास्त आपण 16च टाकू शकतो. चला. पुढचा प्रश्न आहे. 74 पहा, मी हा प्रश्न लिहून घेतो. 74.376. आता ह्या ज्या उजवीकडील जी 7 संख्या आहे, त्याची किंमत किती असणार? पहा, त्याच्या जागी याच्या जागी हे घेतो. ही उजवीकडची 7 ही आहे हां. तर ही संख्या जशाला तशी घेतो. 070. फक्त हा उजवीकडचा अंक 7 जशाला तसा ठेवला आणि बाकीच्या जागी सगळ्या जागी मी 0 घेतला. मग ह्या उजव्या साईडच्या 7 ची किंमत आहे आपल्याला 0.001 वेळेस 0 लिहिलं तरी चालते. 0.070 किंवा हा 0 नाही लिहिला तरी चालतो आपल्याला. आणि डावीकडील 7 याची संख्या किती आहे? 70. म्हणजे मी याला लिहितो 70 पॉईंटच्या नंतर इकडे 2 अंक असल्यामुळं इथं 70.00 असं लिहून घेतो. आता मला काय करायचं आहे, की या दोघांचा फरक काढायचा आहे मला. ठीक आहे. किती पटीने जास्त आहे? मग हे 0.07 भागिले 70.00. मग काय करेल मी? हा एक 0 कट करेल, हा पॉइंट कट करेल आणि हा पॉइंट, कारण पॉइंटच्या नंतर 2 आकडे आहेत. इथं पण पॉइंटच्या नंतर 2 आकडे आहेत. पॉइंट कट केल्याच्या नंतर माझे अंक काय येईल? 7 भागिले इकडच्या शून्याला काय व्हॅल्यू नसते. 7 भागिले 7,000. 7 एक 7, 7 एक 7. म्हणजे 1 छेद काय येणार? 1,000. 1 छेद 1,000 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक कोणचा येणार? पर्याय क्रमांक आपल्याला सॉरी, आता 1 छेद 1,000 ला आपण काय लिहू शकतो? 1 छेद 10च्या डोक्यावर 3 लिहू शकतो. आणि 1 छेद 10च्या डोक्यावर 3 म्हणजेच आपल्याला आपण लिहू शकतो 10च्या डोक्यावर वजा 3. म्हणजे आपल्याला 10च्या डोक्यावर वजा 3 आपल्याला जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. पण इथे 10च्या डोक्यावर वजा 3 हे लिहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा हा प्रश्न विचारला होता. इथे जे एच आहे त्याचं माप किती आहे? ते आपल्याला काढायचं होतं. 1 मिनिटातच काढू आपण त्याचं माप.
चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. एकच मिनिट, एका मिनिटात तिचा प्रश्न घेऊत आपण. चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला. शेजारील समभुज चौकोनात ए ची किंमत आपल्याला काढायची होती. तर ए ची किंमत जर जी आपल्याला आहे इथं येणार आहे, पहा ह्या ह्या कोणाचा माप 70 आहे, तर इकडच्या पण कोणाचा माप 70 होणार. मग ह्या पूर्ण कोणाचं माप होणार 180, सॉरी 140. किती होणार 140. हा 70 आणि हा 70, आणि ह्या लगतच्या ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज राहते 180. मग आपण जर 180 मधून हे 140 वजा केले, तर ह्या इकडच्या कोणाचं माप आपल्याला किती येणार, ते 40 येणार. पण याला पण आपण काय केलेलं आहे, दुभागलेलं आहे. हे 40चे पण आपण काय केले, अर्धे केले. अर्धे केले म्हणजे इकडं 20 होणार, इकडं 20 होणार, आणि 40चा इकडचा एचा माप आपल्याला 20 येणार, इकडच्या एचं माप 20 येणार. मग आपल्याला इथं उत्तर 20 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. मी तर टिक मार्क नाही करत, कारण आपल्याला पुन्हा पुन्हा गणित करावं लागतात, त्याच्यामुळे मी टिक मार्क वगैरे कुठेही मार्किंग करत नाहीये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, आपण सोपेच मी प्रश्न घेत आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मला आता आपल्याला माहिती आहे की जास्त वेळ नाही आपल्याला, तर त्या आकारानेच मी प्रश्न सर्व घेत आहे. आता इथं जर पाहिलं प्रश्न पत्रिकेमध्ये की छोट्या मोठ्या चुका कशा होतात पहा. इथे याचे जर आपण अवयव काढले तर x वजा 5 आणि x वजा 4 असे अवयव होतात, आणि खाली आहे x वजा 4. हा जो प्रश्न आहे त्याचे अवयव, आणि आपल्याला बरोबर इथे 0 आहे याची किंमत, आणि इथे x वजा 4 आणि x वजा 4 कटून गेलं. मग आपलं उरलं काय, तर x वजा 5च उरले, बरोबर 0. आता मुलं काय करतात, 1 वजा 5 म्हणलं की डायरेक्टच तोंडीत उत्तर करतात आणि उत्तर करतात, पण उत्तर चुकीचं होते. मग हे मायनसच्या इकडे जाऊन काय होतात, x हे मायनसचे 5 कडे जाऊन प्लसचे झाले, म्हणजेच आपल्याला x ची किंमत आली 5. मग इथं x ची किंमत वजा 5 नसून इथं x ची किंमत होती 5. त्याचप्रमाणे आता आपण हा पण प्रश्न अतिशय सोपा. आता पहा मी सोपेच प्रश्न घेत आहे. इकडं ही आयताची एक बाजू 40 आहे, सॉरी 40 मोठी बाजू आहे, आणि ही 9 बाजू आहे. आणि याचं काय केलं, याचे 2 कर्ण पकडले असे, ठीक आहे. आणि पहा एकच कर्ण मी करतो. तर पहिले एक तर आपल्याला हे कर्णाची लांबी काढायची होती. या कर्णाची लांबी आणि ह्या इकडच्या कर्णाची लांबी सेम येते. याला पायथागोरस नुसार तुम्हाला याची लांबी काढायची होती. म्हणजेच आपल्याला 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग ह्या दोघाचा वर्ग करून, म्हणजे 40चा वर्ग होते 1600 आणि 9चा वर्ग होते 81. 1681 उत्तर येते. 1681चा वर्गमूळ घेतलं तर ते येते 41. ठीक आहे, वर्गमूळ जर घेतलं तर 41 येते. मग याची बाजू 41 येते. 41चं पण जर आपण इकडे हे केलं, ठीक आहे, दोन्ही कर्ण, तर हे 20.5 येते, कारण हा कर्ण जसा आहे तसा हा पण, म्हणजे हे 20.5, हे 20.5, इकडचं 20.5 आणि इथं 20.5, आणि हे 40 आणि हे 40, हे 9 आणि हे 9. आता जो त्यांनी प्रश्न विचारला होता की मोठ्या पताक्याच्या का छोट्या पताक्याची परिमिती विचारली होती ना इथं, तर त्या रंगीत पताक्याची एकूण परिमिती किती असेल. 2 कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या त्यांनी. तर त्या पताक्याची आता आपल्याला पताक्याचं पहा, इकडे 2 हे असा एक पताका तयार झाला आणि असा इकडे तयार झाला, आणि इकडे वरी 2 तयार झाले, आहे की नाही, वरी एक आणि खाली एक. ह्या सर्व पताक्याची आपल्याला परिमिती काढायची. परिमिती म्हणजे ह्या सर्व बाजूंची बेरीज करायची. हे 80, हे 40 आणि 40 80 होतात. हे 9 आणि 9 18 होतात. ठीक आहे, आणि हे 20.5 20.5 20.5 आणि 20.5 ह्या सर्वांची आपण जर बेरीज केली. आता पहा इथं ह्या पताक्याला 20.5 आणि इकडच्या पताक्याला 20.5. आता मी काय करतो, व्यवस्थित तुम्हाला हा पताका कापला, 20.5 आणि 20.5 41 41 आणि 9, 20.5 अधिक 20.5 तुम्हाला करून दाखवतो, नाही तर कन्फ्युजन होते. अधिक 9, हे 41 अधिक 9 होतात 50.
या पहिल्या पताकाचं जी आपल्याला परिमिती आली ती 50. परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज. सर्व बाजूची बेरीज केली की परिमिती. त्याचप्रमाणे ह्या पताकाची परिमिती पण किती असणार? 50च असणार. ठीक आहे. इकडचा पताका आणि इकडचा पताका सेम आहे. आता ह्या वरचा पताका जर केला त्याची परिमिती काढली, हे 20.5 आणि 20.5 41 होतात आणि हे 40. 41 आणि 40 आपल्याला 81 येतात. त्याचप्रमाणे खालच्या पताकाची पण परिमिती काय येणार आपल्याला 81. मग आपण ह्या दोघांची बेरीज केली 162. ह्या दोघांची बेरीज केली 100 आलती. म्हणजे टोटल परिमिती आपल्याला 262 भेटल. 262 आपल्याला पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. ठीक आहे. त्याने 2चं विचारलं का 4चं ते पण पहा. कधी जे लहान पताका आहेत त्याची परिमिती विचारतात. तर लहाने 2 जे पताके आहेत त्याची 100 आहे. मोठ्या 2 पताक्याची परिमिती 162. असा प्रश्न पण विचारले होते परीक्षेला. त्यामुळे आपण आधीच तयारी करून राहायची चालते. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न जर पाहिला, हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं 500 रुपयाच्या आणि 2000 रुपयाच्या काही नोटा होत्या. तर याला सॉल्व्ह करायच्या टेक्निक्स तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुमचं उत्तर चुकणारच नाही. ठीक आहे. चुकणारच नाही अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय सगळं उत्तर करायचे. समजा आपण 500च्या नोटा आणि 2000च्या नोटा ह्या आपण पकडल्या. तर आपल्याला माहित आहे जर आपण 500ची एकच नोट पकडली तर याची किंमत 500 होती. हे की नाही? आपला जो एकूण रक्कम आहे 30,500. 30,500. 500ची एकच नोट पकडली. ठीक आहे. तर उरतात 30,000. मग 30,000 म्हणजे 2,000च्या किती नोटा असतील? 2,000च्या 15 नोटा असतील. आता माहिती आहे 2,000ची एक नोट जर कमी केली आपण तर आपल्याला 500च्या किती नोटा येतील? हे 1 आणि 4 5 होतील. हे की नाही? इकडे 4 न वाढत. हे याची टेक्निक्स आहे. ठीक आहे. म्हणजे इकडची एक नोट कमी झाल्या त्याच्यात 4 नोटा येतील. 2,000ची एक नोट दिली आपण सुट्टे केले तर आपल्याला 4 नोटा भेटतील. अजून इथं आपण एक नोट कमी केली तर इकडे 4 नोट आपल्या वाढतील. अशा आपण पाहायचं आपल्याला पर्यायामध्ये उत्तर आहे का ते पाहायचं. तर आपल्याला किती 500च्या किती पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतात. तर याच्यापैकी काही आलं का उत्तर नाही आलेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपण याच्यातली अजून एक नोट कमी केली तर इकडे आपल्या 4 नोटा वाढलेल्या आहेत. 13 पर्यायामध्ये उत्तर आहे का पाहायचं. 13 आहे का नाही. तसं आपण करत जायचं. इकडं 11 नोटा झाल्या तर इकडे 17 नोटा होतील. इकडं 10 नोटा झाल्या तर इथं 4 नोटा वाढतील. इथं 9 झाल्या अजून 9 झाल्या तर इथं अजून 4 वाढतील. इथं 8 नोटा झाल्या तर इथं 21 नोटा होतील. इथं 7 झाल्या तर इथं पण 29 होतील. 33 होतील. 6 झालं तर 37 होतील. 5 इथं नोटा झाल्या 2,000च्या तर इथे 41 होतील. आतापर्यंतच्या पर्यायामध्ये उत्तर आहे का पहिले पाहूत आपण. ठीक आहे. 19 आहे का? 19 त्याच्यानंतर 25 आहे इकडे आहे की नाही. तर 25 हे आपल्याला उत्तर असेल. पहा 35 नाहीये याच्यात. 59 आहे का? नंतर ते करत जा. 59 पण तुम्हाला भेटणार नाही. तर फक्त आपल्याला 25 आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 25 हे उत्तर आहे. त्याला आपल्याला टिक मार्क करायचं होतं. चला पुढचा आपण जर प्रश्न पाहिला. ठीक आहे. पूरक कोणावर आधारित नक्कीच प्रश्न येतो तुम्हाला. एका कोणाची पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापाची बेरीज 170 आहे तर त्या कोणाचे माप किती आहे? पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापाची बेरीज जर घेतली आपण. ठीक आहे. एकच मिनिट द्या. ठीक आहे. आता याचं लक्षात ठेवा तुम्ही. त्या कोणाचे माप पूरक कोण अधिक कोटी कोण. आता फॉर्म्युला आहे कोटी कोण बरोबर 90 अधिक 2 कोटी कोण. हे त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांची जी बेरीज दिलेली आहे तुम्हाला ती बेरीज दिलेली आहे तुम्हाला 170 बरोबर 90 अधिक 2 कोटी कोण. असं बेरीज वगैरे दिलं असेल तर अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला. ठीक आहे.
तर मग हे इथं जे 90 आहे ते ह्या ठिकाणी जातील. 170 मधून 90 वजा केले तर 2 कोटी कोण आपल्याला उत्तर येईल. आता तुम्हाला 2 कोटी कोण लिहायची गरजच नाही. फक्त परीक्षेमध्ये आपल्याला काही करायची गरज नाही. 2 कोटी कोण काय होईल? ह्या दोघांची वजाबाकी आपण केली तर 80 आली. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल. हे याचा 2 न भागितलं तर उत्तर येते 40. 40 हा कोटी कोणाचं माप आलं. मग आपल्याला काय विचारलंय त्या कोणाचे माप? तर पहा मूळ कोण काय येईल? मूळ कोण कोटी कोणामधून हे जे 90 मधून हे कोटी कोण वजा केले आपण तर आपल्याला मूळ कोणाचं माप येते. तर 90 मधून हे कोटी कोण आलेलं आहे आपल्याला 40. 90 मधून 40 वजा केले आपलं उत्तर आलं 50. तर उत्तर 50 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न पाहू. पहा मी सोपे प्रश्न घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. मी सर्वच्या सर्व घेणार नाही पण जास्तीत जास्त प्रश्न आपण जे सोपे आणि सहज सॉल्व्ह करू शकता असे प्रश्न आपण घेणार आहोत. चल पुढचा प्रश्न घेऊ. चला पुढचा आहे रोमन. पहा इथं मी पुढचा प्रश्न पहा आहे. हा त्रिकोणी संख्यावर प्रश्न येतोच तुम्हाला नेहमी. 15 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 15 ही त्रिकोणी संख्या येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? आता मी तुम्हाला सांगितलं त्रिकोणी संख्या पाठच करायची. आता मी तुम्हाला त्रिकोणी संख्या लिहूनच देतो. ठीक आहे. पहा आणि त्रिकोणी संख्येचा पाया लिहून देतो. ठीक आहे. 2 हा ही काय आहे? पाया आहे. हा पाया दिला मी. आडवं लिहूत आपण. हा पाया आणि त्याची त्रिकोणी संख्या हे पाठच करायच्या. जशा तुम्ही वर्ग संख्या पाठ करता त्रिकोणी संख्या. आता इथं पाया जर दिला आपल्याला पाया आपल्याला दिलेला आहे 2. मग त्रिकोणी संख्या कशी येईल? 2 गुणिले 3 करायचा. 2च्या पुढची संख्या त्याला 2 न भागायचं. हे 2 कटले उत्तर आलं 3. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे. हे की नाही? त्याचप्रमाणे पाया जर 3 असेल तर 3च्या पुढची संख्या आहे 4 त्याला 2 न भागायचं. ठीक आहे. याला 2 आले 6 आले तिथं. म्हणजे 6 या त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे? 3 आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 4 हा पाया आहे. 4 गुणिले पुढची संख्या 5 भागिले 2 करायचं आहे. बे एक बे बे दोन्ही 4. 10 ही त्रिकोणी संख्या आहे त्याचा पाया आपल्याला हे तुम्हाला सगळं माहीतच पाहिजे. आता तुम्ही हे पाठच करून ठेवायचं. ठीक आहे. हे पाठ करून ठेवलं तर तुम्हाला फायदा होणार आहे. 5 ह्या त्रिकोणी संख्या असेल तर त्याचं उत्तर येते 15 येते. 6 ही पाया असेल तर त्याचं उत्तर येते 21. 7 हा पाया असेल तर त्रिकोणी संख्या येते आपल्याला 28. 8 हा पाया असेल तर त्रिकोणी संख्या येते आपल्याला 36. 9 हा पाया असेल तर त्याची त्रिकोणी संख्या येते आपल्याला 45. 10 पाया असेल तर त्याची त्रिकोणी संख्या येते आपल्याला 54. 10 गुणिले 11 भागिले 55 येते. ठीक आहे. 55 येते. 11 ही त्रिकोणी संख्या असेल तर आपल्याला उत्तर येते 66. असं तुम्हाला करून ठेवायचे आहे. ठीक आहे. तुम्हाला 20 पर्यंत पाठ करूनच ठेवायचे म्हणजे परीक्षेमध्ये एक मार्क फार महत्वाचा असतो. ठीक आहे. जरी या परीक्षेमध्ये तुम्हाला 10 पर्यंत लक्षात नसेल तर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच हे पाठ करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. आता आपल्या त्रिकोणी संख्या आपल्याला 15 आहे. या 15 त्रिकोणी संख्येचा काय विचारलं त्यानं? येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 5 आहे. मग आता त्याच्यानंतर येणारी 5वी संख्या चा पाया विचारला. 5 मध्ये 5 मिळवा. त्याच्यानंतर क्रमाने किती जरी विचारलं तर ते ऍड करायचे आणि त्याचा पाया काय असणार? मग त्याचा 10 असणार. इथं 10 हा पाया पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला. रोमन अंकाचा विसंगत पर्याय घेईल मी त्याच्यानंतर. मी
प्रत्येक प्रश्नातले काही सिलेक्टेड 10 ते 15 प्रश्न करणार आहेत. जास्त नाही करणार आहे. ठीक आहे. ह्या पेपरमधले आपण जास्त केले. पुढच्या पेपरमधले मी 10 ते 15 प्रश्न करणार आहे आणि अतिशय सोपे असे आपण हुडकून प्रश्नाचे उत्तर करणार आहे. आता हे सी म्हणजे किती राहतात? 400. सी म्हणजे 400 राहतात. आता आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. 400 अधिक हे किती आहे? 100. याचं उत्तर आलं 500. हे झाले यम. यम म्हणजे राहतात 1000 दुसऱ्या पर्यायामध्ये. वजा सी म्हणजे 100. याचं उत्तर आलं 900. त्याच्यानंतर सी म्हणजे 100 गुणिले, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, हे व्ही म्हणजे 5. याचं उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक 3चं 500. पर्याय क्रमांक 4 यम म्हणजे 1000 आले आणि भागिले डबल आय म्हणजे 2. 1000 ला 2 न भागितलं तर उत्तर येते 500. मग इथं 3 पर्यायाचं उत्तर 500 आलं. एका पर्यायाचं उत्तर आपल्याला 900 आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं असणार आहे. विसंगत पर्याय. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊत आपण. 2 मिनिटानंतर आपण पुढचे करू आहोत ब्रेक.